आज मी तुमच्यासाठी खूप अमेझिंग पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे। हे बनविणे खूप सोपे आहे आणि खायला सुद्धा खूप जबरदस्त लागतात आणि घरगुती सामानानेच बनवून रेडी होतात। हे बनवायला न कोणती मशीन नाही कोणता साचा लागत। खूप इझिली हे पत्त्यांचे पापड बनून तयार होतात। इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। हे पापड आणखी खुशखुशीत व्हावेत, कुरकुरीत व्हावेत म्हणून 2 चम्मचच्या जवळपास आपल्याला मैदा घ्यायचा आहे। एक बाउल घ्यायचा आहे आणि ह्या बाउलमध्ये आता आपल्याला गव्हाचे पीठ आणि 2 चम्मच मैदा टाकून घ्यायचा आहे। आता आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। थोडं थोडं करून ह्या मिश्रणमध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिश्रणला छान असं फेटून घ्यायचं आहे। हे पापड तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सुद्धा बनवून घेऊ शकता। फक्त आपल्याला एकच मेजरमेंट लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे 1 वाटी पिठासाठी 1 ते 2 वाटी पाणी लागणार आहे आणि जर तुम्हाला 2 वाटी पिठाचे पापड बनवायचे असतील तर त्याकरिता 4 ते 5 आपल्याला पाणी लागणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचे आहे आणि ह्याच्या मिश्रण आपल्याला घट्ट बनवायचं आहे। अजिबातच ह्याच्या मिश्रण आपल्याला पातळ बनवायचं नाही आहे। तर इथे जवळपास 1.25 वाटी पाणी लागलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये फ्लेवर करिता अर्धा चम्मच ओवा, अजवाईन, अर्धा चम्मच मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचे आहे पण कमी, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स ह्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर ह्यात जीरा, तीळ, कोथिंबीर सुद्धा ऍड करून घेऊ शकता। तुम्ही हिरवी मिरचीचे वाटण सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता। फ्लेवर साठी जे पण तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही ह्यात ऍड करून घेऊ शकता। तर आपलं मिश्रण पूर्णपणे रेडी झालेलं आहे। हा मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याने पापड खूप खुशखुशीत बनणार। कारण आपण इथे पापड खार किंवा सोडा काहीच टाकलेला नाही आहे। तर इथे मी कलरफुल पापड बनवून घेणार आहे। हा मिश्रण आता मी 3 बाउल मध्ये डिवाइड करून घेत आहे। तुम्हाला जो पण कलर आवडतो तो तुम्ही टाकून त्या कलरचे पापड तुम्ही बनवून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला कलरफुल पापड आवडत नसतील तर तुम्ही कलर न टाकता पण पापड बनवू शकता। टेस्ट मध्ये अजिबातच काहीच फरक पडणार नाही। तर आता मी हा बॅटर 3 बाउल मध्ये डिवाइड करून घेतलेला आहे। ह्यामध्ये आता मी लाल, हिरवा आणि शेंदरी कलर टाकून घेत आहे। कलर टाकून घेतल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही बनवत असलेले रेसिपीज कधीच बिघडणार नाही। तर इथे मी हे तिन्ही कलरफुल बॅटरला मस्तपैकी रेडी करून घेतलेलं आहे। इथे एक मॅजिक गोष्ट आहे, आपण मशीन, साचा काहीच वापरणार नाही आहोत। तर इथे मी पानं घेतलेले आहे। तुम्हाला जशी पण डिझाईन हवी असेल ते पत्ते घेऊन तुम्ही त्या डिझाईनचे पापड बनवू शकता। तुम्ही गावात राहत असाल किंवा सिटी मध्ये राहत असाल, सगळीकडे पानं अवेलेबल असतात। तर इथे मी हे पानं घेतलेले आहेत। ह्या पानांना मी स्वच्छ धुवून छान कपड्याने क्लीन करून घेतलेले आहे। आता ह्या पत्त्यांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे। खूप जास्ती पण तेल लावायचं नाही आहे, फक्त एका साइडनी ह्या पत्त्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। पूर्ण पत्त्यांना मी तेल लावून घेतलेले आहे। छाननी घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण पत्ते ठेवणार आहोत। ह्या पानावर हा बॅटर चम्मचनी व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। बॅटर आपल्याला घट्टच ठेवायचा आहे, हे मी ऑलरेडीच तुम्हाला सांगितले होते। कारण जर आपण बॅटर पातळ ठेवणार तर हा पानावर अजिबातच टिकणार नाही आणि पूर्ण बॅटर खाली पसरून जाणार। बॅटर बाहेर निघून जाणार आणि हे पानं सुद्धा खराब होऊन जाणार। म्हणूनच आपल्याला हा बॅटर थोडासा घट्ट ठेवायचा आहे। तर आता सगळ्या पानावर बॅटर मस्तपैकी पसरवून घेऊ। तर आता आपल्याला गॅसवर एक भांड ठेवायचं आहे। एक पातेलं किंवा गंज सुद्धा तुम्ही ठेवून घेऊ शकता। त्याच्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे आहे। तर बघा, हे पाणी मस्तपैकी गरम झालेले आहे। ह्याच्यावर आता हे छाननी ठेवायची आहे आणि वरून एक प्लेट झाकून 30 सेकंड पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता हे पापड पूर्णपणे शिजलेले आहेत। तेव्हापर्यंत आपण दुसरे पापड बनवून ठेवून घेऊया। तर अशा प्रकारे मी पूर्ण पापड बनवून घेतलेले आहेत।
तेल लावून घेतल्यामुळे हे पापड खूप इझिली निघतात. एका प्लेटमध्ये किंवा प्लास्टिक शीटवर आपण हे पापड काढून घेऊयात. उन्हात वाळवत असताना हे पापड आपल्याला अजिबातच प्लास्टिक शीटवर वाळवायचे नाही आहेत, कारण प्लास्टिक उन्हामध्ये गरम होते. तर उन्हामध्ये वाळवत असताना ह्या पापडला एका कापडवर किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवूनच वाळवा. वाळल्यावर तुम्ही बघू शकता हे पापड किती मस्त झालेले आहेत. हे पापड मी तुम्हाला फ्राय करून सुद्धा दाखवते. तर बघा पापड फ्राय केल्यावर किती मस्त दुप्पट फुलतो आणि खूपच क्रिस्पी लागतो हा पापड. मस्त फुगतो हा पापड. तुम्हाला सुद्धा विश्वास होणार नाही की गव्हाच्या पिठापासून इतका खुशखुशीत हा पापड बनून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप जास्ती गरज आहे. लवकरच भेटूयात नवीन युनिक आणि डिलिशियस रेसिपी सोबत. तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय. टेक केअर.